नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज चिकन बनवूया बरं का। आणि घरीच मसाला बनवून आपल्याला हे चिकन बनवायचं आहे। आता मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले बघा। अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। धणे घेतलेले आहेत आणि बडीशेप थोडीशी घेतलेली आहे। हे खडे मसाले घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहे आणि हे बघा लसूण घेतलेला आहे, भरपूर घेतलेला आहे। एक लहान टोमॅटो बारीक कट करून घेतला, कांदा थोडासा बारीक कट करून घेतला आणि थोडा सुरुवातीला कोरडा मसाला करून घेतलेला आहे बघा। आणि कांदा, टोमॅटो, लसूण, आल्याचे काप आणि थोडीशी कोथिंबीर घालून त्याचं सेपरेट आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। खोबरं आणि खडे मसाले जे आहे त्याचं सेपरेट हे वाटण करून घेतलं बघा। गॅसवरती थोडंसं ते भाजून घेतले बरं का। आणि कांदा टोमॅटोचं हे सेपरेट वाटण करून घेतलेलं आहे। असाच घरी मसाला बनवून तुम्ही एकदा चिकन बनवून बघा, चव खूप छान लागते। सेपरेट वाटून करून घेतलं की कसं ज्यावेळेस आपण फोडणीमध्ये घालतो ना मसाला, ते छान भाजला जातो। आता हे चिकन घेतलं आहे, चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे। 1 चमचा त्यामध्ये हळद घालायची आणि हळद आणि मीठ हे चिकनचे जे पीस आहे त्याला एकसारखं छान असं लावून घ्यायचं आहे। चिकन कसं वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं। कधी कधी कसं चिकन शिजवून घेतो आपण किंवा मसाल्याबरोबरच शिजवतो। आज घाई गडबडीत बनवायचं तर आपण मसाल्याबरोबर हे चिकन शिजवणार आहे, सुरुवातीला शिजवून नाही घेणार। आणि घरात जर लहान मुलं असतील तर कसं थोडंसं हळदीतलं मिठातलं आपण सूप वगैरे काढतो, त्यामुळे सुरुवातीला शिजवून घेतलं तरी चालेल। मी आज काही शिजवून घेणार नाही, मी मसाल्यासोबतच चिकन शिजवणार आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल घातल्यानंतर आपल्याला सुरुवातीला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। तेल थोडंसं तापवू द्यायचं। तेल गरम झालं, पहिल्यांदा जे वाटण करून घेतलेलं टोमॅटो, कांदा, अर्धा इंच आल्याचे काप आणि लसूण आहे, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, या सर्वाचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। मसाला जर तेलात छान भाजला तर कांदा जो आहे, टोमॅटो आहे, त्याचा उग्र वास तो छान असा मसाला भाजला की तो राहत नाही। आणि मसाला छान भाजला तरच बनवलेली भाजी असो किंवा चिकन मटण काहीही बनवा, ते चवीला खूप छान लागतं। मसाला छान असा परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत परतून घेतला। नंतरच आपल्याला जे खडे मसाले, खोबरं आपण बारीक केलेलं आहे, म्हणजे कोरडा मसाल्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते नंतर परतून घ्यायचं, कारण आपण खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे। जिरं, खोबरं, बडीशेप जे आहे ते खडे मसाले भाजून घेतलेले आहेत। कांदा आणि टोमॅटो मी भाजून घेतला नव्हता, म्हणून मी सुरुवातीला इथे तेलामध्ये छान असं परतून घेते। हे बघा, छान असं तेल सुटलं की मसाला आपला भाजला आहे। त्यानंतर आपल्याला 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे। झणझणी जर चिकन बनवायचं असेल तर त्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला पुरेसा आहे। कांदा लसूण मसाला घातला, पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आणि जे आता कोरड्या मसाल्याचं वाटण करून घेतलेलं ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, वाटण जे करून घेतलेलं ते यामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। परतून घेत असताना गरज वाटली तर त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। मसाला कोरडा वाटला तर थोडंसं पाणी ॲड करा, आणखी परत मसाला छान असं तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे। मसाला हे बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि हळद मीठ लावलेलं जे चिकन आहे ते यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी न घालता छान असं परतून घ्यायचं आहे। मसाल्यात मीठ घातलं नव्हतं, कारण का आपण जे चिकन होतं त्याला मीठ लावून घेतलेलं, त्यामुळे मसाल्यात मीठ घालायची गरज नाही। आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं। पाणी न घालता थोड्या वेळासाठी झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटासाठी झाकण न ठेवता मंद आचेवरती शिजू द्यायचं, कारण मीठ चिकनचे पीस आहे त्याला मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठामुळे पाणी सुटतं आणि आमच्या पाण्यात चिकन जर शिजलं तर त्याचे पीस जे आहे ते चवीला छान लागतात, बनवलेलं चिकन टेस्टी बनतं। म्हणून सुरुवातीला पाणी न घालता छान असं हे शिजू द्यायचं। थोडंसं परतून घेतलं की मंद आचेवरती शिजू द्यायचं। गरज वाटली तर थोडंसं अधूनमधून चेक करायचं, पुन्हा हलवून अशा पद्धतीने आपल्याला ते शिजू द्यायचं आहे। जास्तच कोरडं वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडायचं किंवा ताटावरती पाणी ठेवलं तर तळाशी चिकन लागत नाही आणि मंद आचेवरती कोणताही पदार्थ शिजवत असताना तो पटकन असा करपत नाही, छान असा शिजला जातो। सुरुवातीला तर पाणी घालायची गरज नव्हती, थोडंसं परतून घेतलं आणि पुन्हा मी झाकण ठेवून छान असं आणखी 2 ते 3 मिनिटासाठी शिजू दिलेलं आहे। 2 ते 3 मिनटं झाली नंतर आपण हे बघा थोडंसं उघडून गरज वाटली तर त्यामध्ये पाणी घालायचं। बघा, पाणी सुटलेलं आहे आणि पाणी आपल्याला त्यामध्ये घालायची गरज लागलेली आहे। तुम्हाला चिकनची ग्रेव्ही कशी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तुम्हाला जर गरज वाटली तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही, चपाती भाकरी असो किंवा भात असो त्याबरोबर खाण्यासाठी टेस्टी पण लागते। आणि पुन्हा मी हे बघा
थोडंसंच त्यामध्ये पाणी घातलं आणि या पाण्यामध्ये आता आणखी चिकन छान असं शिजू देणार आहे. थोडीशी ग्रेव्ही बनवायची होती, म्हणजे चपातीवर असो किंवा भाकरी असो त्याबरोबर खाण्यासाठी छान लागते. पूर्णपणे सुकं चिकन बनवलं तर त्यासोबत रस्सा पण बनवणं गरजेचं असतं. आता रस्सा काय मी आज बनवला नव्हता, म्हणून थोडंसं चिकनलाच ग्रेव्ही केली तर कसं मुलं पण खातात. आणि झाकण ठेवून हे चिकन आणखी थोड्या वेळासाठी शिजू दिलं. 15 ते 17 मिनटासाठी चिकन छान असं शिजू दिलं आणि चिकन बघा शिजलेलं आहे. चिकनचा पीस चेक करायचा आणि तुटला की ते चिकन जे आहे ते शिजलं बघा. थोडंसं गरम होतं परंतु हलक्यात हे बघा चिकन तुटलं म्हणजे चिकन शिजलेलं आहे. गडबडीत बनवलं तर हे झटपट होतं बघा आणि घरच्या मसाल्यात बनवलेलं टेस्ट खूप छान लागते. एकदा असा मसाला चिकन बनवून पहा, चव मात्र खूप छान आहे. एकदा तरी बनवलं तर तुम्ही या पद्धतीने नेहमी बनवाल अशी हे टेस्टी चिकन झालेलं आहे बघा. हे बघा पाहता क्षणी खावंसं वाटणार अशी चिकनची ग्रेव्ही आहे किंवा मसाला चिकन तुम्ही म्हणू शकता. जबरदस्त चवीचं असं बनतं. ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता. छान असं जबरदस्त चवीचं चिकन तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही चॅनलवर तर जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.